का पण मग माझं आज लग्न हो ना, धक्कमकू धक्कमकू धक्कमकू. हे पशा चल 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 इकडे लग्न मुहूर्त टळतोय, चल लवकर तयार कर. आलो आलो मामा, कपडे चेंज करून येतो लगेच. आलो आलो. आज लग्न होणार, धक्कमकू धक्कमकू धक्कमकू. कपडे वॉशरूमला जाऊन येऊ, नंतर जायला मिळेल की नाही माहिती नाही. ए चोर चोर चोर, कपडे कुठे? चोर चोर, ए मामा चोर, ए मामा चोर चोर, ए मामा चोर. मध्ये मध्ये आता चोर आला ना तिकडे. मग मध्ये मध्ये आता तुझ्या चोर आल्या पकडायला कुठे? चोर चोर चोर. अरे ऐक चोर, अरे मी नाही चोरला. अरे सांगतो मी नाही, तू चोर पाहिला तिकडे. अरे काय मामा, तू माणूस आहेस यार, माझे कपडे सगळे चोरून पाहिला तो. अरे आजकालचे चोर पण चोरून चोरून लग्न घरात काय चोरलं तर साला कपडे. हट. मामा माझा सूट 20,000चा होता. ऐका ऐका, इथे भटजी भटजी. हा चला, नवऱ्या मुलाला त्याच्या मामाने घेऊन यावं, मुहूर्त टळत चाललाय, लवकर या. ए पशा पशा चल लवकर लवकर आवरतो. भटजी पण तिकडनं बोंबलतोय, चल लवकर. आणि त्याने मला सक्त ताकीद दिलेली आहे, जर मुहूर्तावर लग्न नाही लागलं तर नवऱ्या मुलाचा घटस्फोट होईल म्हणून. मामा पण लग्नाला येऊ कसा, कपडे कोणते घालू? अरे दुसरे कुठले तरी घाल ना. दुसरं काय, तो सगळे पाहून घेऊन गेला तो. अरे ते रिसेप्शनचे काहीतरी ठेवले असतील ना. रिसेप्शनचे फिसेप्शनचे बायसेप्शनचे सगळे घेऊन गेला. अरे असा असतो का कधी? असा कसा घेऊन गेला रे? अर्ध शर्ट ठेवलंय फक्त. असा कसा अर्धा शर्ट ठेवला फक्त? माझी ओटी भरत होता, घेऊन गेला. हा ब्लाउज पीस मला ठेवलाय. तुझ्यामुळे तू ना बेकलीस, एक नंबरचा बेकली. सगळं 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 इकडे कशाला काढून ठेवलंस? 2-4 कपडे आतमध्ये घेऊन जायचेस ना तू. अरे मामा, मी टॉयलेटला गेलेलो, आता टाय बीट कोट बीट घालून जाऊ का? मग तसंच झालं पाहिजे. मी बघ टेलर कडनं आणल्यापासून मी माझ्या अंगावरचा असं जरा काढलेलाच नाहीये. कसं दिसतंय मी? मस्त दिसतंय ना? एक सेल्फी काढू. ये बघ. मामा, मी जवळजवळ नागवा झालो. सेल्फ्या कसला काढतोय? तू जाणं, तर चोराला पकड ना. अरे तो चोर कुठे गेला असेल? आता कसा पकडू मी त्याला? आणि चोर असतो, गेला असेल पण तो काय अक्षता टाकेपर्यंत थांबणार होता की बाबा अक्षता टाकूया मग जाऊया म्हणून? अरे मामा, मी आता बाहेर कसा येऊ? तो असा आहे ना, असा 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 आहे. नाहीतर तू असा आहे. नाहीतर तू एक काम कर, असा 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 आहे. नाहीतर आयडिया तू असा आहे, असा असा असं आहे तर रात्रीची हळदीची उतरली नाही अजून. नाही, नाही, अरे कसा येऊ? म्हणजे कपडे कुठे आहेत? हे बघा, ऐका ऐका, मुलाचे मामा लवकर नवऱ्या मुलाला घेऊन या, गोरज मुहूर्त टळून चाललाय, लवकर या. अरे चाललंय बाबा, गोरज मुहूर्त टळून चाललाय, चल ना लवकर तू. अरे मामा, पण गोरज मुहूर्त पाळायच्या नादात माझं सावळत शरीर बघतील त्याचं काय? मला काय माहिती ना, मला सूट पाहिजे तर तुला बोलवतो. मी नाही येणार. गावी लग्न करूया, गावी लग्न करूया. इथं काय तर कपडे मिळणार पण नाही. थांब एक मिनिट. काय? हॅलो हा बने, हा कुठे आहेस तू? असशील तसा ताबडतोब इकडे नवऱ्या मुलाच्या रूमवर ये. हा, आणि समोर जो माणूस दिसेल ना त्याचे कपडे उतरवणे. सांगतो तू घेऊन ते ये. अरे ये तू घेऊन, इथं आलं सांगतो. अरे नवऱ्या मुलाला एकाने नागडा केलाय, नागडा. बस हा, ये लवकर. अरे नवरा, अरे जरा तरी रिस्पेक्ट दे. नागडा केला काय? नागडा केलाय, विवस्त्र केलं असं बोल ना. जरा तर रिस्पेक्ट दे. पण हे बोलता तर यायला पाहिजे ना मला. हे बघ नागडा केला काय किंवा विशस्त्र केला काय, करून नेले तर कपडेत ना. कुठं राहिला? मामा आला बने, आला. मामा काय दिसतोय? हा? आयला एक नंबर. कसं? मामा इस बात पे एक फोटो मांगता है. लगेच चल selfie घे. हो बघ, हा, ये. ए चिंदी साइड लो. चिंदी. चिंदी बोलतोय तो मला. चिंदी काय चिंदी? तू रागवू नको. चिंदी काय चिंदी? नाही कसं आहे, तुम्ही त्यांच्या बाजूला उभे राहताय तर कसं वाटतंय ताजमहलच्या बाजूला ना डम्पिंग ग्राउंड बांधल्यावर का मामा, वाटतं? त्याला समजावं आधीच सांगतो. मी सांगतो. एक मिनिट, तू रागवू नकोस. बने काढ सेल्फी काढ. अरे काय चाललंय? सेल्फी करताय? एक काम करा, हा मोबाईल घ्या आणि समोरून आमच्या दोघांचा फोटो घ्या. हा घ्या. हाग्या कोणाला बोलला रे तू? तसं हाग्या कोणाला बोलला तू? हा मोबाईल हाग्या घ्या. बोलला तो? हा मोबाईल घ्या आणि फोटो काढा असं बोललो. अच्छा, खड्ड्यात गेला रे मोबाईल. मला कपडे द्या. मला कपडे हवेत, कपडे. कपडे आणलेस ना? कपडे नाही आणलेस? अरे मामा किधर आहे भांजा? नवरदेव कुठे आहे?
अरे हाच आहे माझ्या भांजा, हाच आहे नवरदेव. हिला याचे उतरवले का हा? शाण्या, काय आणलेत ना कपडे? ए मामा, हा. तुझ्या बनेने साडी घेऊन आलाय. आता मी साडी नेसतो, नवऱ्या मुलीला शर्ट पण घाला आणि लावा लग्न. आणि माझा सदरा तर रेडीच आहे. कसा मामा, हे ह्याचं काय करू? तू साडी आणलीस चला. अरे मामा तुम्ही फोनवर काय बोललात? हा. बाहेर पडल्या पहिली जी व्यक्ती दिसेल तिचे कपडे घेऊन ये. बरोबर. रूमच्या बाहेर पडल्या पहिली मामी दिसली. तिच्या हातात साडी होती ती घेऊन आलो लगेच तिकडे. ए माझं पूर्ण बोल ना, हातात साडी घेऊन आलाय म्हणून. एक मिनिट. तू तयार हो, जा. अरे मामा, हे कसं काय? अरे नेसवतो त्याला आता ऐन वेळेस काय करायचं मामा, बरं तर ये मामा, ऐक ना मामा, मला मदत कर. मामा, साडी येते. अशी तुला इंडो वेस्टर्न साडी नेसवतो ना मी. मामा, ऐक. एक मिनिट इथून धर. हे बघ हे असं इथे खोच, हे असं मामा, इकडे. हे- आता इकडे. हा इकडे धर. हा, मस्त. इकडनं घे. हा. आता मला माहिती, आता पुढचं मला स्टेप माहिती आहे. मामा, नाही हे हे. इकडनं अशी खेच. हा. एक मिनिट हा, एक मामा, मिनिट. नाही, ऐक एक माझं. मिनिट, एक मिनिट. सॉरी लूज केली, थोडी लूज केली. हा, थोडी लूज केली. एक इकडनं घे. हा. ओके. हा. आणि हे इथे खोचायचं आणि हे सारखं खाली येते ना साडी, मग अशी वर घ्यायची आणि ते स्टेपला लावायचं. ओके. कसाच मस्त दिसतो इंडो वेस्टर्न. हा. मामा, आता नेसलं तर तारपा पण करून घेऊया ना. ओके. हे इंडो वेस्टर्न, हे काहीतरी इंडो न्यूझीलंडियन युगांडियन. मामा, हे मी नाही घालणार रे. मला सूट पाहिजे, सूट. आता सूट कुठून आणू? पण इकडे एक मिनिट काम कर. ह्याला काय तो कोट घेऊन येतो, काय तो झलेबर का ब्लेझर. ब्लेझर झेलवर काय? ब्लेझर. मामा फक्त कोट आणू? हा फक्त कोट आण रे, बाकीचं कशाला? एवढे काय लाड करायचे याचे? ए लाड काय मामा? हे बेसिक आहे. कोट म्हटलं की आतलं शर्ट येतं, पॅन्ट येतं, बेसिक याच्यात लाड काय मामा? मामा, काहीतरी कर यार लवकर. तो आता गेलाय ना कपडे आणायला, तोपर्यंत आपण लग्न उरकून टाकू ना. आपण सगळ्यांना सांगू खाली की ना, म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे म्हणून. नवरा मुलगा असा बोहल्यावर चढून असा चड्डी बनियान मध्येच येतो असा. नवरा काम काय करतो तर सांग. चड्डी बनियन गँग मध्ये आहे. मस्त. अरे काय मस्त मामा, हे मला काय सांगू नको. तू लवकर काहीतरी कर. तर नवऱ्या मुलीचे आपल्या इकडे यायच्या आधी काहीतरी कर मामा. हे असं बघितलं ना, लग्नाची वाट लागत. ये अख्खी वरात आली, आपल्या घरात आली. तुझं काय इकडे? हो वाव भाऊजी, तुमचं पोट किती पांढरं शुभ्र देई ना कानपडी. ही बनियन आहे, पोट एवढा माणूस पांढरा असतो? एवढा पांढरा असतो माणूस? तू कशाला आलेस इकडे? मी तुमचे बूट घ्यायला आले. ते आहेत, ते घेऊन जा. कपडे आधी गेलेत. दुसरा मुलगा कोणतरी बघा, नाही लग्न आटपून घ्या. का लग्न लागू तर ते आधीच बूट नेशील. ते असे काय? ओ वाव मामा, कसलं चिकन दिसताय. एक सेल्फी प्लीज ए, चल. काय सेल्फी मिळणार? चल एक. जा बाई, जा तू नंतर एवढं? करू. चल एक. काय सेल्फी मिळणार? चल. तू जाडी माधुरी आणि तू पण लुकडा सलमान. लगेच बघता एकमेकांकडे. हा आले मोठे. हे कपडे. ऐका. आता माझं डोकं फिरवू नका. नवऱ्याचे मामा लवकर नवऱ्याला घेऊन या, नाहीतर शाप देईन मी आता. अरे हे कोण आहे? कुठचा भटजी आणलायस? शाप देईन म्हणजे काय? बाबा कपडे आणलेस का? हे कपडे घे. शपथ, मी इथे ना, मी आज जाऊन चेंज करतो. का? मला लाज वाटते. अरे आता काय लाजायचं आणखीन बाकी आहे? हा? अरे लहानपणापासून धुतलं ए, मी. गप्प रे! आणि काय रे बने, हा तिकडनं येताना त्या वनिताचा धक्का लागला, तिच्याकडे बघत होतास काय? प्रेमात बिमात पडलास काय रे? अहो, तिच्या कोण प्रेमात पडेल का? अहो ती आली की असे छातीत दडकी पडते आणि मी असं घाबरून बघत असतो. तर तिला असं वाटतं मी तिच्या प्रेमात पडले. अहो हिच्या प्रेमात का पडेन मी बोलतो आज ना आपण लग्नात आपल्या टेक बघूनच टाकू. मग बघ ना, दुसरा कोण ऑप्शन असेल तर तिच्याकडे बघून आजच्या कशाला करतोस? अहो हा? ती घाबरून मी तिच्याकडे बघतो. तिला वाटलं मी प्रेमात पडले. मग तिला एकदा समजून सांग तरी की बाई ग, माझं काही नाही म्हणून. तिला सांग मी ना तिला. सांगतो, पण बाकी मामा तुम्ही कडक दिसताय ना हा, माझ्यासमोर कसं. ओके. एक सेल्फी टाकू का? selfie घे, selfie कार घे. कार तूच जा आणि बाहेर लग्न कर. अरे हे काय? ए, असा दम कोणाला देतो? दम देत नाही. हे अडकलाय, दम कशाला देऊ? अरे काय आणलंय मामा? हे लागत पण नाही बघ. पण
काय केलंस काय केलंस हे लागत पण नाही आणि हे फक्त वरचं आणलंयस इकडे खाली काय नेसणार तो नॉनसेन्स. एक काम करूया आपण एक काम करूया हेच मागाचं आहे ना हे जरा वेगळ्या पद्धतीने मी तुला नाही, नाही, मामा, एक मिनिट मी तुला वेगळ्या पद्धतीने घेतो मामा मुळात हेच एक चुकीचं आहे. एक मिनिट हे काही चुकीचं नाही लूज सोड नको रे थांब मामा, ऐक ना. हा, बघ, हा, एक कर नाही नाही, मुळात वरच चुकीचं आहे मुळात मामा. सगळं व्यवस्थित होणार हे बघ हे देख रे हा चला हर मामा ऐक ना मामा मामा असं नसतं रे ए वाह इंडो वेस्टर्न बघ एकदम मेल फिमेल कॉम्बिनेशन कडक एकदम झकास. मामा हे खूप वाईट आहे मी असं बाहेर येणार नाहीये लोक काय म्हणतील. अरे त्यांना आपण सांगू ना आमच्या लग्नाची थीम आहे म्हणून. मामा मी असं बाहेर येणार नाहीये. तू आता तुझे जास्त लाड झाले पण धर त्याला धर, मामा, धर, ऐक, धर, ऐक, धर, ऐक, लग्नाला ऐक, चला, लग्नाला चला, लग्नाला चला. ऐक, ऐक, चला, एक मिनिट, चला, या. चला, म्हणते, या, या, इकडे उभे राहा इकडे उभे राहा. अरे जावई बापू क्या बात आहे जावई बापू एक नंबर हो एक नंबर चिंदी दिसताय तुम्ही वा वा वा. हे काय आहे ते बाबा ऍक्च्युली थीम आहे थीम. तुमच्या एकट्याचीच हरकत नाही काय मामा काय मामा अहो मामा काय दिसताय तुम्ही जबरदस्त एक जरा सेल्फी काढूया आपण. चला हे लग्न करा मामाच्या सेल्फी राहू दे. चला नवरी कुठे आहे, नवरी ए, मुली अगं आवाज दे का आवाज दे आहेस ना. हा हा मामा मम्मी आहे मी आहे मामा आहे. मामा काय चिकणे दिसताय तुम्ही सेल्फी काढूया. तिला सांग जरा का पाहता सेल्फी कोण आहे हो चालू करा मंगलाष्टक चालू करा. हे थांबा 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 बाजूला कपडे काढ कपडे काढ. अरे माझे कपडे कसा आले बरं लग्नाला ऐक ना, चल पण कपडे मी- काढ चल. अरे मी नवरा आहे अरे इकडे. नवरा मला नवरा घरी बिरी चल ऐका ना, हे बरं नाही वाटत आहे म्हणजे. शर्ट काढ चल 2 मिनिटं अरे, शर्ट काढ मी 2 मिनिटात होईल माझं शर्ट काढ सगळं तयार आहे शर्ट काढ नवरी. सांगितलं ना ऐका ना शर्ट काढ बोललो ना नवऱ्याचा रिस्पेक्ट जरा सत एक चालीस गेला खड्ड्यात चल बनियन काढ बनियन माझा आहे पर्सनल आहे हा, बरं, ठीक आहे, चल. हा बनियन अरे, अरे काढू माहिती मी थोडं राहिलं असतं चालत असतं ना. आम्ही कसं दिसतो आता तुमचं बरोबर देऊ मी नवरा आहे. मी कसा दिसतो ते बघा. चला, हो, मुहूर्त तळत चालाय, चला, चला, चला. ऐका जावई बापू आता झालं ते झालं आता काय ह्या चिंधीत अजून काय होणार आहे पुढे असं तर आता आपण मुहूर्त टळत चाललेला आहे चला हो कोण आहे तिकडे छोटे प्रदीप हो, या, चला, चला, या, मुहूर्त असतं या. काय? चला, सुरू नवरा कसा आहे ते बघा ना हे बरोबर नाही वाटत आहे. लग्नगटी समीप नवरा मामा, हे- घेऊन्या सागरा वाजंत्री बहुगलबलाल करणे ए, शुभमंगल सावधान चला लय वेळ झाला शुभमंगल सावधान हार गेला फोटोग्राफर कुठे फोटोग्राफर ए बाबा ये, चल फोटोग्राफर चल फोटो घे मामा, नको photo, ऐक ना. लग्नाचा फोटो नको ये, ये. मामा, हे- इथे बस, इथे बस, इथे बस. ऐका ना हे बरोबर वाटत नाही मी हे छान वाटतंय ए जर फोटो एक काम कर एवढा वरचा घे फक्त. नाही वरचा कसा कळायला नको नवरी मुलगी कोण आहे ते ए फुल फिगर घे रे फुल फिगर ऐक, मामा, नको. तुझ्या आईला मला उत्तर द्यावी लागतील चल झालं मामा, ऐक. तू घाल शाबास ये, चला ए मुली ए चला या माझ्या पाया पडा पहिले मामाच्या पाया पडा चला मामा, ऐक, मग नंतर मी गोंधळ इथून- होतो. इथून पडतो असं. इकडनं तुझ्या बापाने पाय पडलो तर इकडे पुढे असं हा. मामा हे बरोबर नाही वाटत पाय आहे. पड पाय पड चला माम- वाका जरा वाका हा, आशीर्वाद चला या माझा फोटो यांचं घ्या. हा. प्लीज प्लीज अरे आता माझे कपडे काढून गेलास ना आपले टाकून आलो प्लीज 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 अरे मी आता कपडे जायचं, नाही, please, नाही, नाही, बरोबर नाही येत कपडे घे, घे, मला. घे, चला, चला. नाही ना मग तुम्ही नवरा बायको वाटत चला, घ्या, फोटो घे, फोटो घे, काढा, चल, काढा चल. लवकर. ओके Thank you. ओके लग्न लागलेलं आहे असं मी अनाऊन्स करतो सगळ्यांनी जेवायला चला ऐका जेवणावर ना, मला- झालंय, चला लग्न आलं, ऐका ना, चला ए, सगळे जेवायला चला अरे मी नवरा अगं हे तू तरी थांब अगं हे नवरा आहे रे मी अरे काहीतरी थांब ना हे एकाने तरी थांबा अरे करोला बिरोला धेडा बिडा सगळे गेले रे मामा वा लग्न सोहळ्यात होणाऱ्या गमती जमती तुम्ही फार उत्तम पद्धतीनं मांडल्यात. आम्हाला लग्न सोहळा फार आवडला इस्पेशली मला पार्टिसिपेट होऊन त्यामुळे आम्हाला फार मजा आली. थँक्यू सो मच. हा सर रसिक सई तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? मस्त झाला परफॉर्मन्स. मामांचं बेअरिंग मला खूपच आवडलं. वेगळेच मामा होते, वेगळीच बॉडी लँग्वेज होती त्यांची. आणि असं एक खरंच इकडच्या मंचावरती काही समारंभ आहे की काय असा फील तुम्ही आणला होता. सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं, खूप मजा आली. आम्ही झकास एन्जॉय केला परफॉर्मन्स. प्रसाद दादा तुला हा लग्न सोहळा कसा वाटला? ते एकदा कसं बेरिंग मला घेऊन दाखव एकदा पॅडे अरे नाही एकदा ए, चला क्या बात आहे. आणि गंमत अशी की एवढ्या त्याच्यात उलाढाली होत्या एवढं काय काय करायचं होतं, तरी कणभरही तुझं बेरिंग सुटलं नाही. कमाल कमाल.
आणि ती असा ड्रेस ॲक्च्युली आता या सगळ्या स्टाईल आयकॉन्स आहेत तर हे तुम्ही विचार करायला हरकत नाही त्यांनी जे घातलं होतं ते खरोखरच अप्रतिम होतं म्हणजे फार ते मस्त दिसत होतं गंमत होती त्यात एवढे सगळे कपडे काढून त्याला वाटेल ते नेसून सुद्धा ना ते कुठेही बिभत्स वाटलं नाही. हे तुमचं क्रेडिट आहे, ह्याच्यात तुमचं कौतुक आहे. मजा आली. मला रुक्मिणी जंगम ह्यांना विचारायचं आहे की त्यांना हा लग्न सोहळा कसा वाटलाय. काय बोलू, सगळे वेडे आहेत हे. खरं सांगते, ही इतकी वर्ष प्रसाद, पॅडी, विशाखा, समीर, अंशू, अरुण ह्यांनी सगळ्यांनी आमचं आयुष्य वाढवायचं काम केलं या हास्य. ही खरंच सांगते, ही हास्य जत्रा ही आपल्या दुखण्यावरची मात्रा आहे असं म्हणावं लागेल. खूपच आवडते, म्हणजे प्रश्नच नाही. आणि आज खरंच मला खूप आनंद झाला इकडे येऊन. अतिशय सुंदर वाटलं मला येऊन. थँक्यू. आणि असंच करत जा, असंच आमचं आयुष्य वाढवत जा. थँक्यू सो मच. थँक्यू. हाऊ स्वीट. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, पात्रता नसताना सुद्धा गौरव मोरे एका स्पर्धेच्या फायनल राऊंडला पोहोचलाय. बघूया इथेही तो जिंकतोय का. तुमच्या समोर येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बाबूराव तायडे पुरस्कृत जागतिक मिस्टर घाटकोपर खैराणे या स्पर्धेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. तर ज्या स्पर्धेच्या मेगा फायनलकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे ती फायनल आज संपन्न होते आणि मी आमंत्रित करतो पहिल्या स्पर्धकाला गौरव मोरे याला. जोरदार स्वागत. मला वाटलं परत जायचं आहे. नाही हरकत नाही, जाणारच आहेस तू परत. मला सांगा गौरव मोरे, आज या मेगा फायनलला तुमच्या मनात काय आहे? ज्याच्या मनात टाणाना आहे त्याची लायकी तुम्हाला कळली असेलच. मला बोलायचं आहे. बोलायचं. अच्छा बोला. ही सुरुवात होती. ऍक्च्युली ह्या मेगा फायनल पर्यंत मी खूप मेहनतीने पोहोचलोय आणि मला गॅरंटी आहे की आणि पहिलं बक्षीस 5 लाख रुपयाचं आहे. हो हो हो. आज माझी फॅमिली सुद्धा आली आहे. पुढे अरे हो नमस्कार. ते उत्सुक आहे, मी स्वागत सुद्धा आहे. उत्सुक आहे. Yes, आणि yes. मला असं वाटतं की मीच जिंकणार. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला मग स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं. आज आपल्याला सेलिब्रिटी परीक्षक लाभलेले आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्राच्या पहिल्या पर्वाच्या विनर वनिता खरात. वनिताजी आपलं स्वागत आहे. काय झालं? एक मिनिट. हा, ही परीक्षक आहे? ही नाही, आहो जाऊ करायचं. नाही, नाही, गळा आहे. ही परीक्षक आहे? ही मला जज करणार? अहो ते हास्य जत्रेच्या पहिल्या पर्वाचे विनर आहेत. ती पहिल्या पर्वाची विनर आहे? हो. मग मी का पहिल्या पर्वात जजेसच्या व्हॅनिटी पुसायला होतो? नो कमेंट्स. एक मिनिट. मी सुद्धा विनर आहे, कळलं ना? आणि हे आंबे मोर तांदळाचं पोतं हे मला जज करणार आहे? अरे पहिलं पर्व संपल्यावर मी लगेच कार घेतली. कार हो हो, तू कार घेतलीस आणि आता पेट्रोलसाठी अशा गल्लोगल्लीतच स्पर्धा कराव्या लागतंय तुला. आवाज कमी ठेवा. आणि एक मिनिट, हा खोटा आवाज कुठून काढलास? कुठून काढलास? तुझा खरा आवाज मला विचार ना. 8 महिने मी काम केलंय. एक मिनिट. गौरव, दार बंद कर, झोप आली. ते पाण्याची बाटली तर अरे हे तुझे. अरे मला विचार ना यार, मला विचार ना. अंशुमनजी जेवायला काय रे? मला विचार ना यार. अंशुमनजी, मला माहिती आहे ना. यांना जर मान्य नसेल ना तर हे ट्विट करू शकतात. हा चॅलेंज चॅलेंज तोंडावर ओपन चॅलेंज. 5 लाख रुपये जिंकून जातो की ना बघ. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. Thank you. सगळी सूत्र तुमच्या हातात आहेत. Thank you, चला thank you. येतो. नाही का ना, यांच्या हातात कसं सूत्र देत आहे ते आपले जे देणारच ना. ते येतील, तुम्ही सुरू करा. अरे आहे ना. सुरू करा तुम्ही, सुरू करा. अरे हे काय एक्सक्यूज मी, तुमचं नाव काय म्हणाला? बस काय तुला माहित नाही? Next. अरे सांगतो. जज अजून झाली पण नाही लगेच. लवकर नाव सांगतो. सांगा. गौरव मोरे. आपण आपल्या पहिल्या राऊंड कडे वळूया आणि आपला पहिला राऊंड आहे रॅम्प वॉक. आर यू रेडी? येस रेडी. म्युझिक प्लीज. मिस्टर मोरे, येस. पायात काटा गेलेलं मुंगूस असं चालतं. रॅम्पवॉकच्या नावाखाली जो काही हिडीस आणि रानटी प्रकार तुम्ही जो केलाय ना, माझ्याकडून त्याच्यासाठी ना 0 -0 गुण मिळतायत. एक मिनिट, हे तुला ना जरा जास्त. तुम्ही शांत बसा. आपण यांना विचारूया.
मॅडम नालंदा चौबे तुम्हाला काय वाटतं ह्यांच्याबद्दल देखो हमें जो कहना एक मिनिट, है एक मिनिट. हीच का दुसरी जज म्हणली लगेच? आयोजक जर मॅडम आल्या असतील तर आपण थांबूया ना जरा वेळ. नाही नाही व्हेरिएशन्स आहेत त्यांच्याकडे. व्हेरिएशन मी तिकडे येत्या फक्त टाना ना ह्याच्यावर नाही येत्या. आणि मी तुम्ही तुमच्या ह्याच्यावर आहे म्हणजे नाही म्हणजे सुरू करा. ए बाबू सुनो इधर हम नालंदा चौबे हाँ. हाँ आपने जो किया है अभी तो हमें उस पर कुछ पंक्तियां याद आती है तो हम बोले हाँ बोला. हमें लगा था कि अब आएगा अंगार. हाँ जी हमें लगा था कि अब आएगा अंगार पर ये निकला भंगार. म्हणे पर्सनल बोल. चुप बैठिए. आपने जो कैसे किया दिखाओ जरा कैसे किया. मी असं गेलो हाँ. असं केलं असं असं आणि असं असं. ये जो बेहूद हरकत आपने जो की है ना हाँ. हमें लगता है कि आप भारत देश के सभी गंजों को चिढ़ा रहे हैं कि देखो हमारे पास कितना बाल है आप तो फिर भी गंजे हैं. नाही नाही असं काहीच नव्हतं माझ्या मनात. नहीं नहीं ऐसा ही है. इस प्रतियोगिता के पुरस्कर्ता बाबूराव तायडे भी गंजे हैं तो आप उन्हें भी चिढ़ा रहे हैं. अरे नहीं. ये उनका अपमान नहीं है. अरे नाही रे बाबा. अरे ऐसे ही है. अरे वो ये- बेचारी वनीता नाम की जो लड़की है उसे तो आप कितना परेशान करते हैं. हर स्क्रिप्ट में उसके मोटेपन पर पंच डालते हैं. शर्म नहीं आती है आपको. ऐक ना, मी हाँ? काय- ऐसा नहीं करने का. पैसा उधार नहीं लेने का. देने का नाम भी नहीं लेते हैं ये. क्या करते हैं ऐसा तो? ही पर्सनल बोलायला लागली यार. मैडम तुम्ही शांत हो. अरे ऐसे कैसे हम साथ बैठा. हम साथ नहीं बैठेंगे. देखो हम जतिन टावरे जी से पूछते हैं क्या करते हैं. काय 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 मॅडम काय सॉरी मी झोपलो होतो मला काही कळतच नाही. तरी काय नाव काय तुमचं नाव काय. गौरव मोरे. अरे माझं नाव आहे की झोपेची गोळी. ही झोपली. मॅडम मला असं वाटतं यांचं नाव ऐकून मला झोप यायला लागली. तुम्ही पुढचा राऊंड सुरू करा. मला मान्य असेल ते चला. अरे काय बालिशपणा चालू आहे हे? फालतूगिरी आहे. फालतू व्हेरिएशन आहेत हे सगळे. अरे हे व्हेरिएशन मी पण देऊ शकतो. मला असं वाटतं की आपण आपल्या पुढच्या राऊंड कडे वळूया. आपला पुढचा राऊंड आहे बिकनी राऊंड. भरपूर दिवसापासून बघायची इच्छा होती. थँक्यू. एक्सक्यूज मी. काय बिकनी राऊंड तुम्हाला बिकनी घालायची आणि ते परफॉर्म करायचे. हे तुला पागल झालीस का? अगं वने मी कशी बिकनी घालणार वने. असे हातात घालायचे आणि इथून वने इमॅजिन कर ना यार. मी बिकनी घालून कसा दिसेल जरा इमॅजिन कर ना. अरे पण इथे लिहिलंय तुम्हाला असं परफॉर्म करावं ऐक लागेल. ना वने पर्सनल राग एक मिनिट आपण नालंदा चौबे मॅडमना विचारू. मॅडम तुम्हाला काय वाटतं. देखो हमें लगता है कि आपको बिकनी पहनने में शर्म आती है. हम जतिन टावरे जी से पूछते हैं क्या कहते हैं. सॉरी मॅडम मी झोपलो होतो काय. बिकनी. अरे हा माणूस बिकनी घातल्यावर कसा दिसेल तुम्हीच विचार करा जरा. मी सॉरी काय मी नाही बघू शकत त्याला बिकनीमध्ये. तुम्ही सुरू करा. तुम्ही जे बोलाल ते मान्य असेल मला. चला तुम्ही सुरू करा. अरे हिला तिसरा कॅरेक्टर येत ना म्हणून झोपते. आणि पहिले दोन तरी कुठे आलेत. काय फालतूगिरी चालू आहे यार. अरे आयोजक ही माझ्यावरती पर्सनल राग काढते हो. सांगू तुम्हाला हा सोडून द्या सगळं. काय सोडून देऊ. ही स्पर्धा सोडून द्या ना. अरे ही राग काढते माझ्यावर राग. आपण आपल्या पुढच्या राऊंड कडे वळूया. आपला पुढचा राऊंड आहे मिमिक्री राऊंड. मला असं वाटतंय की तुम्ही नाना यांचा आवाज काढावा. काढू ना. ओके. मी नाना पाटेकरचं म्हणाले का. नाना फडणवीस यांचा आवाज काढावा. ऐक ना मला नाही येत. मला माहितच नाही. तुम्ही हसताय का. नाना फडणवीसांचा आवाज नाहीये. नाही मला येत नाही असं म्हणतोय मी. कुठून आणले तुम्ही यांना. कुठून आणलं म्हणजे. त्याला काढून टाका तुम्ही काढून अरे टाका. थांबा तुम्ही यार. आपण यांना विचारू की यांना काय वाटतंय. अरे यार देखो हमें लगता है कि आप तो नाना जी का आवाज नहीं निकाल रहे. हाँ. तो हमें लगता है आप वो जो इरफान जी का आवाज निकालना. अशी माती खाल्ली. जल्दी से हाँ, निकालना करतो, इरफान करतो, जी का करतो. आवाज. इरफान अहमदाबाद एंड वो का क्या रे. इरफान पठान. बॉलिंग. अरे हम कहे इरफान खान का आवाज निकलना है. अरे कितना बेहूदा आदमी है ये.
पण मगाशी मी नाना म्हणालीस ना, तर नाना पाटेकरांचा आवाज काढला, तू नको म्हणालीस. तो पूरा सुन लो ना, ये हमें नहीं करना है यहाँ पे परीक्षण, हम जाएंगे. जतिन जी उठो, ये देखो क्या कह रहे हैं. हाँ, हम नहीं बैठेंगे. मैडम चलो, आप जाएंगे. चलो चलो. हे ऐक ना, हे मी तर आधीच म्हणालो होतो इथे नाही थांबायचं. हम तो बोले इधर आते ही रुकते नाही. हाँ एकदम तुम्हाला सांगितलं होतं इथे नाहीच यायचं आपण. किती घाणेरडा माणूस होता. हाँ, चला. निघ. अरे देखो काहे को चिल्ला रहे हो इतना. मॅडम तुम्ही चला चला. ही माझे माणसं 5 लाख फाटेल. घे, चालेल. सुपर हिट, मस्त. अरे पण स्किट मधले ते बाकीचे दोघे कुठे, त्यांनाही बोलवा ना. विचारा दर्दी हास्य रसिकांना, त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स? सई? मस्त झाला परफॉर्मन्स. तू इतकी लीलया कॅरेक्टर्स तिन्ही सुंदर करत होतीस की यू ओन्ड द परफॉर्मन्स, आणि मला याचा भयंकर आनंद झालेला आहे. गौऱ्या, मजा आणलीस तू. यू आर अन एंटरटेनर, हे तुलाही माहिती आहे. तू खूप छान आहेस आणि ते रिफ्लेक्ट होतं कायमच, आजही झालं. अमेझिंग. अरुण दादांना हा परफॉर्मन्स कसा वाटला? सुंदर. वनिताचं काम पाहिलेलंच आहे मी, माझ्यावर तिने कामही केलेलं आहे, त्यामुळे तिचा व्रात्यपणा मला चांगला माहिती आहे. आणि तिने वर्सटॅलिटी वेळोवेळी सिद्ध केलेली आहे मुळात. म्हणजे ॲक्टरकडे ते असावं लागतं असं मी नेहमीच म्हणतो. आपणच आपल्याला चेक करत जायचं असं, अशा पद्धतीचं काम करून. सगळ्या नटांना मी तेच सांगतो की तुम्ही स्वतःला बदलायला बघा. नुसतं कपड्यांनी नाही तर आवाजाने आणि देहबोलीतून अनेक गमती जमती करता येतात. आणि तुम्ही सगळी इथे काम करणारी मंडळी त्याचा पुरेपूर वापर करता, याचा जास्त मला आनंद आहे. त्यामुळे तुम्ही खरेखुरे नट आहात असं मी म्हणतो. क्या बात है. सच अ ब्युटिफुल कॉम्प्लिमेंट. विहंग, मला तुला विचारायचं आहे, जसं आता वनितानी इथे वेगवेगळी कॅरेक्टर्स साकारली, वेगवेगळी रूपं घेतली असं म्हणूया, तसं तुमच्याही घरात कोणाचं तरी रूप घेऊन कोणीतरी आलंय असं आम्ही ऐकलंय. त्याविषयी तू काय सांगशील? कृष्णाजंगम या नावाने घरात कोणीतरी आलंय आणि लोकांनी ते पाहिलंय तो माणूस कोण आहे आणि तो कशासाठी आलाय. दुरावलेलं कुटुंब परत एकत्र आणण्यासाठी तो माणूस घरात आलेला आहे आणि मीच त्याला आणलंय. आता ते का आणलंय आणि त्याचं पुढे काय होणार आहे ते मालिका बघताना कळेल. पण हा एक कृष्णाजंगम नावाचा माणूस एक वेगळं कॅरेक्टर घेऊन आलेला आहे घरात, आणि इथे तो बसलाय, तर आपण त्यालाच विचारूया. त्यांना विचारू. एक्झॅक्टली. तुमच्या व्यक्तिरेखेविषयी आम्हाला आणि तुमच्या पुढच्या मालिकेतील ट्रॅकविषयी आम्हाला थोडीशी हिंट जाणून घ्यायला फार आवडेल. माझ्या व्यक्तिरेखेबद्दल सांगायचं झालं तर आपण डुप्लिकेट म्हणू शकतो, झेरॉक्स म्हणू शकतो, पण ती एका सेंट्रल कॅरेक्टरचीच आहे. जे सेंट्रल कॅरेक्टर भेटी लागी जीवामध्ये समीर धर्माधिकारी करतात त्यांची, म्हणजे विकास परळीकर हे कॅरेक्टर आहे बेसिकली. आणि पुढे काय घडतं ह्याबद्दल सांगायचं झालं तर मला असं वाटतं की ते जास्ती मालिका बघताना मजा येईल त्याच्यात, कारण इन्सिडन्सेस तसेच आहेत. आणि जसं ह्याने मला घेऊन आलेलं आहे घरात हा, आणि माझं कार्य मी करतोय, मला हे कॅरेक्टर करताना फक्त एवढंच छान वाटलं की कुठल्याही मालिकेमध्ये एखादं कॅरेक्टर विलन असतं, पण हे कॅरेक्टर विलन असूनही पॉझिटिव्ह आहे. सो एक कॅरेक्टर खूप छान आहे. तुमच्या बोलण्यामुळे आमची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली. आम्ही डेफिनेटली पुढचे सगळे एपिसोड्स बघणार आहोत. थँक्यू सो मच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, एखादं काम युद्ध पातळीवर पूर्ण करावं लागणं म्हणजे नेमकं काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते तुम्ही एखाद्या मालिकेच्या लेखकाला विचारायला हवं. अशाच एका लेखकाला एक काम युद्ध पातळीवर पूर्ण करायचंय. बघूया त्याला ते जमतंय का. नाही नाही, अजून लिहून झालं नाहीये. नाही मी लिहितो. नाही मी स्किट बद्दल नाही बोलत आहे, वेगळं आहे. हॅलो हॅलो. अरे बाबा, मी कधी नाही बोललोय का? अरे प्रॉब्लेम असतात ना. मी तुम्हाला बोललेलो ना, हे 5 दिवस मी एकही अक्षर लिहिणार नाही. अरे डेली सोपचा रायटर आहे म्हणून काय झालं, ब्रेक नको? नाही, कायमचा नका देऊ. अरे बाबा, अरे जेन्युइन प्रॉब्लेम आहे रे माझा. लोकांचे हात दगडाखाली येतात, माझा तांब्यामध्ये अडकलाय रे. ए तू सेटवर रिक्षा नको फिरव, एक तर विषय नाही मिळत तिकडे त्या लोकांना. एक नाव घेतलं ना की हो बोलावं लागतं. रावस प्रोडक्शन आहे ना, म्हणून मी हो बोलतो. म्हणून हो बोलतो फक्त.
लगेच कसा लिहून देणार? ओरडत नाही, मी बघतो अर्ध्या तासात काहीतरी मॅनेज करून बघतो, देतो तुला 1-2 सीन काहीतरी दुपारपर्यंत. तोपर्यंत उरलेले सीन तुम्ही शूट करून घ्या. हा हे बघा प्रसाद सर, असं होतो, अशी वेळ दुश्मनावर पण येऊ नये. आप्पा, हॅलो, अहो आप्पा, तुम्हाला सांगितलं ना, तो कोणतो वेल्डर का कोणतो पाठवा तांब्या काढायला, तो आलेला नाहीये. कोणतो टायपिस्ट मुलगा बाबल्या का बेमट्या, तो पाठवणार होता, तो पण आलेला नाहीये अजून. आप्पा, कोणतरी आलं, मी नंतर बोलतो, ठेवा. कोण? दादा नमस्कार, मी बाबल्या मयेकर. आप्पानी पाठवलंय? हा, त्याचं काय झाला, आप्पाची नोटीस यायला उशीर झाला, नाही तर मी टायमाचं पक्को. हा, एकदा गेला. नाही, ते तुमचं राहू दे. ते मडकं का घेऊन आलात तुम्ही? गांगण्यांचं काय? पेट्रोल पंपावर गेले होते, 20 रुपयाचं पेट्रोल टाक म्हणाले, यमान हाक मारल्यावरनं. मला काय कळलं नाही हो. पेट्रोल पंपावर गेले, पेट्रोल साठी टाकी उघडल्यानी 20 रुपयाचा टाक म्हणताना सिगरेट टाकीत गेली. गांगण फॉ. गांगण एकदम कॉमेडीच मेले ना. हसतावा काय? नाही. हसतावा काय? सुतं का गावावर? हो, पण ते- पोरगी एकटी आ, तिला एकटीला मला समजवायचं आज रात्री वडाखाली. नाही, ते राहू दे, पण ते मडकं कशाला आणलंय तुम्ही? मडकं कशाला आणलंय? मडका? हा गांगणा पोरगो नाही ना, हा. म्हणून म्हटलं मी धरते मडकं. अच्छा, मग ते अंतिम विधी वगैरे केलात ना तुम्ही त्यांचे? काय हा? स्मशानाकडे चाललो होतो, आपण निरोप धाडल्यानी म्हणून तुमच्याकडे वळलंय. म्हणजे तुम्ही अंत्ययात्रा सोडून आलाय? सोडून खय घेऊन आलंय. सगळे माझ्या मागेच आहेत. तर दुसरा मजला आहे ना, तिथे तिरडीचे बांबू अडकलेत. हा, पण बांबू काढूक वेळ लागेल तोपर्यंत म्हटलं तुमका भेटून घेतय. अहो तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? पाहुण्यानू, हा? खैचा कॅलेंडर वापरताव? या गुढीपाडवा खै साजरा करताव? गुढीपाडवा नाही हो, ह्याच्यासाठीच तुम्हाला बोलवलंय. माझा हात तांब्यात अडकलाय ना, म्हणून तुम्हाला बोलवलंय हो. मी काय धुवून बिवून देणार नाही. हा, गावचा माणूस असून म्हणून कसली पण कामं करणार नाही मी. हो, हा पाणी न्यायचा तांबे नाहीये, पाणी प्यायचा तांबे आहे. तुळशीचे पानं त्याच्यात कुस्करत होतो, तो हात अडकलाय कड्यामुळे, ते लागतोय म्हणून रुमाल बांधलाय हो. काढून घेऊया. चिंटू वेल्डर हा ना, त्याच्याकडे जाऊ. अहो तेवढा वेळ माझ्याकडे असतं तर मी गेलो नसतो का? पुढच्या अर्ध्या तासात मी सिरियल लिहितो ना, त्याचा स्क्रीन प्ले मला पाठवायचा आहे हो. तुम्ही टायपिस्ट आहात असं आप्पा बोलले. टाईपिस्ट म्हणजे लय जबरदस्त टाईप करतो. हा, सकाळी एकदा बैठक घातली ना कोर्टाच्या बाहेर की संध्याकाळपर्यंत उठाक भेटत नाही. जन्म दाखल्यापासून मरण दाखल्यावर सगळं करताय. ते कोर्टाच्या बाहेर तुम्ही बसता ना, तुम्ही माझी हेल्प करा, तुम्ही ते टाईप करा. मी सिरियल लिहितो ना, ती धुक्यात हरवली वाट, त्याचा मला स्क्रीन प्ले पाठवायचा आहे. खयची सिरियल? धुक्यात हरवली वाट. ही खय लागता? 250 एपिसोड झाले त्याचे. काय बोलता? तुम्ही बघत नाही? मी भेटीला की जीवा बघतोय. होय काय? हे काय सगळे इलेत ना. हा. पाहुणे नो, तात्यांका सांगू त्यांच्या घरात खोटा माणूस इलाय म्हणून. कशाला? कृष्णा जंगम. ता खरा आहे खोटा हे सांगू? अहो सस्पेन्स आहे त्यांच्या सिरियलचा, तो कशाला 4 चौघात सांगताय? खायचा सस्पेन्स झगडाचा अख्ख्या महाराष्ट्रात माहिती आहे, म्हाताऱ्याकच माहिती नाही. एकटा अंधारात हा, त्या सांगायला नको. उद्या टेन्शन घेतलं आणि गांगण्यासारखा गेलो मग. गप्पा बसा तुम्ही. त्यांचं टेन्शन तुम्ही नाही घेऊ, रुक्मिणी बाई आहेत. होय काय? तुम्ही माझ्या सिरियलचं टेन्शन घ्या हो. तुम्ही ते मी सांगतो ना तसं स्क्रीन प्ले फक्त टाईप करा, एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. ह्याच्यावर टाईप करायचा. हा हा घ्या, लॅपटॉप घ्या. मस्त. हा घ्या. मस्त. हो काय झालं तात्यानू? हा, या जाम झाला. आपल्याकडे ना अजूनपर्यंत ह्या साईडनं उघडायची पद्धत नाही आली. तिकडून उघडा, तिकडून. माका टाईप रायटरची सवय आहे ना. हा त्यामुळे सावकाश घ्या. 1 तासाचा विशेष भाग करायचा आहे ना. म्हणजे कसं असं काहीतरी करायचं ना, जेणे ना बघून लोक अशी मेली पाहिजेत. मेली पाहिजे. हा. मी सांगू काय? सिरियल बंद करा, आनंदाने मरतील लोक. मी सांगतो तेवढं लिहा तुम्ही. स्वतःची अक्कल नका पाजळू. मी आपला रायटर आहे ना, इनपुट्स देता, माझे इनपुट देता. तुम्हाला ते खाली वाटत असेल तर तुम्ही मांडीवर घेतला तरी चालेल. मांडीवर घ्या. हा, घ्या. लिहा सकाळचा सीन. विद्युलता आपल्या सिरियलची हिरोईन आहे. विद्युलता दादरच्या ट्रॅफिक मध्ये फसलेली आहे आणि दादरच्या ट्रॅफिक मध्ये फसली. दादरच्या ट्रॅफिक मधून ती वाट काढत प्लाझा सिनेमाच्या इथे येते. प्लाझाच्या बस स्टॉपवरती उभी आहे आणि तेवढ्यात विद्युलताला कोण भेटत? तेवढ्यात ए मूर्ख माणसा आहे. अरे लॅपटॉप का उडवलंस तू? ती मका टाईप रायटरची सवय आहे ना, खटको आत घेतलंय.
अरे तुझ्या खटक्या पाय कितीचा फटका पडला असता माहितीये का? अरे बाबा टाईपरायटर नाही रे तो, लॅपटॉप आहे, स्क्रीन प्ले त्याच्यात सगळे स्क्रीन प्ले. प्लीज रे बाबा असं नको करू प्लीज प्लीज. चांगलं हा ली विद्युलता बसमध्ये चढते आणि बसमध्ये अचानक इथे काहीतरी ड्रामा केला पाहिजे. ड्रामा? तिकडे आपण काय करूया, तिकडे तिकडे सिरियलचा हिरो येतो. हिरो? हा सिरियलचा हिरो पुनर्वसू तिच्या समोर येतो. पुनर्वसूला बघून ती अचानक थांबते. तिला काय बोलावं कळत नाही तरी हिम्मत करून ती पुनर्वसूच्या पुढ्यात जाते. त्याच्यानंतर पुनर्वसू तिला बघतो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं. पुनर्वसू विद्युलताला मिठी मारतो आणि विद्युलता पुनर्वसूच्या कानात आय लव्ह यू बोलते. लिवलाय मी. काय लिहिलं वाट जरा. अचानक बस मिळाल्यामुळे विद्युलता गोंधळते. तिला गोंधळलेलं पाहून बस चालक तिच्या प्रेमात पडतो. बस चालक पुनर्वसूला मिठी मारतो. विद्युलता बसवाल्याला आय लव्ह यू म्हणते, त्याला प्रपोज मारते आणि बसवाल्याचं पुनर्वसन करते. तुझा जन्म सर्वपित्री अमावस्याला झालेला का रे? अरे बसवाल्याचं पुनर्वसन अशी सिरियल नाही रे माझी. अरे धुक्यात हरवली वाट अशी प्रेमाची सिरियल आहे. हे असं काय नको, हे खोड सगळं आधी बोललो ते सगळं लिही. कळलं काय तुला? या चुकीचा आपण का? साक्षीदार आपल्या बाजून नसला ना की निकाल आपल्या बाजून लागत नाही, तसा झाला या. म्हणजे सीन बदलूक लागता. म्हणजे काय करायचं? वेगळं करू. वेगळं? कोकणातलं सीन. कोकणात विद्युलता हा ना खेकड्याचा रस्सो घेऊन येता आणि पुनर्वसू हा ना तो तिच्यासाठी खटखटे लाडू आणूक विसरता. या मुद्द्यावरून दोघांची भांडणं होतात. त्या भांडणाचा राग काढू विद्युलता डायरेक्ट रत्नागिरीत येते. रत्नागिरीत ती बाबल्याक येऊन सांगते, मका पुनर्वसूची तक्रार करूची हा, तू नोटीस काढ. मुळात मुंबईतली एक हिरोईन विद्युलता रत्नागिरीत येऊन बाबल्या मयेकरला तक्रार करायला काय सांगेल? कारण बाबल्या सिरियलचा रायटर आहे ना. अरे तू रायटर नाही रे, मी सांगतो तेवढं तू तुझं डोकं नको लावू रे. मी तुला सांगतो तेवढंच फक्त टाईप कर. ली काहीतरी ना आता वेगळं करूया. म्हणजे खूप वेगळं करूचा. वेगळं करूचा. हा हिरो हिरोईन मध्ये तिसरी पोरगी आहे ना. अरे ते नको रे, हल्ली सगळ्या सिरियल तशाच चालतात, ते मला नाही आवडत. तुम्हाला नाही आवडत? नाही. 10 एपिसोड तर त्याच कराल तुम्ही पण. अरे नाही रे, मी असा लेखक आहे ना की माझ्या सिरियल मध्ये हिरो हिरोईनचं जरी भांडण झालं ना तरी 5व्या मिनिटाला ते सॉल्व्ह होतं. 5 मिनिटाला सॉल्व्ह होतं. मग आपण एक काम करू. काय? कोकणाच्या भोगद्यात हा सीन करू. कोकणातला बोगद्याचा सीन म्हणजे काय करायचं? कोकणचा भोगदा लागला की हिरोईनचं भांडण दाखवायचं आणि भोगदा संपला की भांडण सॉल्व्ह. कोकणात सगळी भांडणं काळोखात सॉल्व्ह होता. ही तुझी फालतू मेंटॅलिटी आहे, कळलं? ही माझी एकट्याची मेंटॅलिटी नाही, ही अख्ख्या देशाची मेंटॅलिटी आहे. आपण 2 नंबरवर आहे लोकसंख्येच्या बाबतीत. अरे असं नाही चालत रे बाबा, असं नाही चालत. एक काम कर, ते लिहिले ना विद्युलता पुनर्वसूला भेटते आणि पुनर्वसू तिला मिठी मारतो. विद्युलता त्याच्या कानात आय लव्ह यू बोलते. ह्याच्या पुढे पुनर्वसू विद्युलतेला सांगतो की आपण दोघांनी पळून जाऊन लग्न करूया. आणि नाही 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 थांब 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 बॅकस्पेस मागे बॅकस्पेस मागे. हा बस काय आलं सांग आता. श्री अरे तू सगळं खोडलंस. अरे तुला फक्त एक ओळ खोडायला सांगितली रे, एवढ्या जोराने बॅकस्पेसचं बटन दाबतात. मका फोन इलो. हॅलो पप्पे. हा झालं. गांगण उठायचे आहेत, त्याला पेटवायचं आहे. आलो. अरे थांब ना, हे लिहायचंय ना. अरे ऐक ना, आधी गांगान मग लिखाण. अरे थांब ना, हे बाबा रसिक, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? सई? प्रथमेश, रमेश, मला असं वाटतं की तुम्ही एक वेगळ्या प्रकारची एनर्जी घेऊन येता या मंचावर नेहमी. म्हणजे कधी आम्ही कमी हसतो, कधी जास्त हसतो, पण तुमची एनर्जी हललेली मी आजपर्यंत एकदाही नाही पाहिली आहे. आणि तीच शेवटपर्यंत सुद्धा टिकून राहावी हीच इच्छा आहे. आज ती एनर्जी बघायला मिळाली. काही पंचेस माझ्या अगदीच आवडीचे होते. आम्ही पण एन्जॉय केलं जसं तुम्ही केलं. प्रसाद दादा, तुम्ही दोघंही काहीतरी वेगळी कॅरेक्टर्स घेऊन कधी येत आहे याची मी मनापासून वाट बघत होतो आणि आज ती भूक माझी भागली. ही दोन्ही कॅरेक्टर्स खूप मस्त आहेत, युनिक आहेत आणि ही तुम्ही हे दोघं पुढे पण फॉलो करायला आणि तुम्ही केलेलं मला बघायला फार आवडेल. मस्त झाला परफॉर्मन्स.
रेवती मॅम, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला आमची ही पात्र कशी वाटली? ही जी गोष्ट तू डेव्हलप करत होतास ती ऐकायची पुढे आम्हाला काय काय घडतं ते कोकणातलं, कारण ती जास्त इंटरेस्टिंग होती. पण इतकं स्मूथ चाललं होतं की कंटाळा आला नाही, कुठेही थांबावंसं वाटलं नाही आणि हे अजून पुढे कंटिन्यू झालं असतं तरी चाललं असतं. लिहिलेलं फारच छान होतं. अर्थातच समीरची कॉन्सेप्ट आणि त्याच्या काही अत्यंत मॅड स्किट्समध्ये पूर्वी मी ही कामं केली आहेत, त्यामुळे हे असं कितीही काळ तो लिहित राहू शकतो हे मला माहिती आहे. त्यामुळे चाललं असतं अजून एक 15-20 मिनटंसुद्धा हे स्किट चाललं असतं. क्या बात आहे, थँक्यू सो मच. आणि मंडळी, आता आपल्याला कळणार आहेत की कोण आहेत या आठवड्याचे हास्य महारथी. पण तत्पूर्वी मला भेटी लागी जीवाच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानायचेत. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात आणि आमच्या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. भेटी लागी जीवाला हास्य जत्रेतर्फे खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे निकालाची. दर्दी हास्य रसिकांना विनंती की त्यांनी मंचावर यावं आणि निकाल जाहीर करावा. तर कोण आहे ते नशीबवान ज्यांना संधी मिळणार आहे स्क्रॅच अँड विन मध्ये सहभागी होण्याची? स्क्रॅच अँड विनच्या लेवलचा अप टू द मार्क म्हणतात असा कुठलाच परफॉर्मन्स आज आम्हाला वाटला नाही प्रामाणिकपणे. पण तरी परफॉर्मन्सेस सगळेच एन्जॉयबल होते, अप टू द मार्क नव्हते एवढंच. पण फायनली कुठलंही छोटं अवॉर्ड, कुठलंही मोठं अवॉर्ड, कुठलाही पुरस्कार, कुठलीही भेट ही माणसाला ऊर्जा देत असते, बळ देत असते पुढे चांगलं काम करण्याची. त्यामुळे स्क्रॅच अँड विनचा निकाल आम्ही लावणार आहोत. आणि माझ्या त्याच्यामागच्या अत्यंत प्रामाणिक भावना अशा होत्या की स्क्रॅच अँड विन म्हणजे खूप घासाघीस करायला लागते. तर जी दोन माणसं खूप घासाघीस करतायत गेले कित्येक दिवस, स्वतःला प्रूव्ह करण्याची अत्यंत प्रामाणिक धडपड करतायत, त्या दोघांना आज स्क्रॅच अँड विनसाठी आपण निवडूया असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून आम्ही निवडलेलं आहे. मी सांगू का? क्या बात है, संजय सुपरस्टार आणि रोहित चव्हाण. दोघांचंही अभिनंदन. पहिल्यांदा तुम्हाला स्क्रॅच अँड विनची संधी मिळतेय. क्या बात आहे, जोरदार टाळ्या यांच्यासाठी. आम्हाला खूप आनंद होतोय. म्हणजे धडपडपेक्षा सुद्धा मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला एक खूप प्रामाणिक प्रयत्न असतो आणि तो तडीस न्यायचाच प्रयत्न असतो. म्हणून त्यासाठी आज तुमची निवड केली आम्ही. तुम्हा दोघांना माहितीच आहे की 3 ट्रेज आहेत, त्यामधून एक एक एनव्हलप चूज करायचं आहे. सो मला वाटतं संदेशला तूच पहिल्यांदा जावस. अरे आप पहले करते करते ट्रेन छूट जाएगी. विनोदाची सैर करूया गमतीच्या नगरात. नमुने अतरंगी हा बहुरंगी नखरा. नमुने अतरंगी हा बहुरंगी नखरा. आता या 3 एनव्हलप्स मधून सुद्धा एकच एनव्हलप निवडायचं आहे आणि बाकीची 2 इथे खाली ठेवायचे आहेत. कम ऑन, विचार करून. ठरलं? ओके, ही रोहित दादाची एनव्हलप, संदेश दादाची. कम ऑन. येस, रोहित दादा, ऑल द बेस्ट. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. क्या बात है, रोहित दादाला मिळालेला आहे व्हॅक्यूम क्लीनर. कवन दादा, ऑल द बेस्ट. आणि दादाची बायको खुश होणार आहे कारण संदेश दादाला मिळालेला आहे ब्युटी हॅम्पर. अभिनंदन. विजेत्यांचं मनापासून अभिनंदन.
तुम्हाला स्क्रॅच अँड विनची संधी मिळाली आणि इतकी छान बक्षिसं मिळाली याबद्दल आम्हाला खरंच खूप बरं वाटतंय. जोरदार टाळ्या दोघांसाठी. आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आपली भेट होणार आहे पुढल्या आठवड्यात सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता. आम्ही घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथ महारथींचा हास्य कल्लोळ.